गुड मॉर्निंग गाईज. तर मी आहे ना आता गडमड गावामध्ये होती. हे तुम्ही बघू शकता गडमड गावचं घर. आणि माझ्या मामाच्या इथे राहायला मी होती. ते माझ्या फ्रेंडचं घर आहे, कुणाल पालकरचं मामाचं घर आहे. आणि हे त्याचे मामा आहेत. मामा हॅलो. आणि ही आई आहे. चला आई येतो मी आता. बाय बाय. तर मित्रांनो गडमड सोडलंय आणि जाणवली रिव्हर आहे ही. आपण कणकवलीला पोचलो आहोत. बघा कणकवलीचे रस्ते एकदम तराट आहे. आणि आपल्याला जायचंय आचऱ्याला, तिकडे रामगडावरती जायचंय. तर मेगाच्या रिझॉर्ट बघा सगळे फुल लोडेड आहे. हो चला निघूया आता. सो गाईज ही गड नदी आहे. तुम्ही बघू शकता इथे गड नदी. आणि असं सुंदर वातावरण आहे सकाळचं कणकवलीचं आपल्या मेगाच्या रिझॉर्ट सोबत. सो मित्रांनो आपण यांना रामगडाच्या इथे आलो आहोत. ह्या दिवसाचा पहिला किल्ला रामगड किल्ला. माझी इथे मेगाच्या रिझॉर्ट पार्किंग केली आहे. सामान सगळं मी इथंच ठेवलं आहे. आपण कोकणात आहोत सो नो वरीज. मी माझं हेल्मेट पण असंच ठेवलं आहे. सो मित्रांनो 2 मिनटं चालल्यावरती आपल्याला इथे वाट भेटते जे रामगडावरती जाते. रवळनाथ मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर ते त्या साईडला रवलं आहे. तर मग आपण इकडून जाऊया रामगडावर. ची पाऊलवाट आहे रामगडावरती आणि तिथे पोस्ट ऑफिस आहे बघा. 2 मिनटाच्या अंतरावरती आहे. आता पोचलो आहोत रामगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारच्या इथे. हा बुरुज आहे, तटबंदी बाजूला आहे. सो आपण प्रवेश करत आहोत. गडाचा प्रवेशद्वारला आतमध्ये जाताच आपल्याला इथे 2 असे ओपन स्पेस भेटतात पाहायला. आणि पूर्ण असा एकदम मोठा गड आपल्याला पाहायला भेटतो. पूर्ण ओपन पॅसेज. इथे वरती जाण्याकरिता पायऱ्या आहेत. तो हा किल्ल्यावरचा होळीचा दरवाजा आहे जे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यानंतरला हे गडाची तटबंदी, हे सगळे तोफ आहेत. तिथे समाधी आहे, तिथे सदर आहे. गडावरील अवशेष वाड्याचे अवशेष आहेत. आणि ही फुल तटबंदी आहे, ती दिसते ना फुल तटबंदी आहे. आणि तिकडे बुरुज आहे. फक्त ह्या किल्ल्यावरती आल्यावरती शक्यता वरती जाणं टाळा, कारण की आता ते ढासळण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता. मी आता तिथे जातच नाही आहे, पण तुम्ही बघू शकता हे अवशेष जसे आहेत तसेच राहू देत. आणि वरती जाणं टाळा, म्हणजे बुरुजाच्या ह्या दरवाजाच्या वरती जाणं टाळा. तटबंदीच्या हे पायऱ्या आहेत, इथे जायचं टाळा. आपण आता ह्या साईडला पाहणार आहे इकडे काय आहे. सो इकडे पूर्ण गावच आहे. तर तुम्ही पाहत आहात रामगड किल्ला. रामगडाचं बुरुज आहे. इथे गजलक्ष्मी, त्याच्यानंतरला मग वीरगळ समाधी. हे वीरगळ आहेत, वीरगळचे अवशेष. मित्रांनो रवळनाथचं मंदिर आहे आणि तिकडे वारुळ पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि मग इथे ह्या पायऱ्या गेल्या त्या वरती. पायऱ्यांवरून वर आलात तर मग असं हे मंदिर पाहायला भेटतं शंकराचं. आणि गणपती देखील आहे बाजूला. त्या अंगणेवाडीची सीमा आहे तिथे आहे मी. आणि आता इथे मला आहे ना करवंदाचं झाड भेटलंय. हाय खायचं, करवंद खाऊया. कच्ची आहेत पण खायला भारी आहे, आंबट आंबट. हेच करायला आलोय आपण गावी मालवणात. भरडी देवीच्या मंदिराच्या इथे. आणि माझे सगळे गेअर्स वगैरे बघा कसे ठेवलेत. शूज वगैरे पण आपण तिथेच ठेवलेत. आणि आता मंदिरामध्ये दर्शन करायला चालले. चला, तिसऱ्यांदा येतोय आपण ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. मी पप्पांनी पण मला पहिला घेऊन आलेले. मित्रांनो आपण हे भरडीचे तांदूळ घेतलेत, त्याचे खाजा नाईस. चला आपण मेगाच्या रिझॉर्ट सोबत आता निघूया. मित्रांनो तुम्ही मालवणात आलात
तर तुम्हाला पहिला काय आठवतं? सिंधुदुर्ग किल्ला, मालवण किल्ला, तारकर्ली बीच. पण तुम्हाला हे माहिती आहेत काय, आजूबाजूला कित्येक गडकोट आहेत जे तुम्ही आहे ना किती म्हणजे पाहिलेच नाही आहेत. तेच म्हणजे भरतगड, त्याच्यानंतर बलवंतगड, त्याच्यानंतर सर्जेकोट, राजकोट, हे सगळे तारकर्लीच्या आजूबाजूचे गड किल्ले आहेत. भरतगडवरती आली आहे माझी मेघाच्या रिझॉर्ट घेऊन. गडाची आहे ना दुरुस्ती पण चालू आहे मागच्या बाजूला. जर तुम्ही, आणि गड एवढा मोठा भव्य आहे ना, तुम्हाला काय सांगू. तुम्ही हा गड आहे ना मिस नाही केला पाहिजे जर तुम्ही आहे ना सिंधुदुर्ग तारकर्ली करत आहात. आणि गडाच्या पायथ्याशीच 2 व्हीलर तुमची आणू शकता. आणि गडावरून पायऱ्या आहेत ना ते इथून येतात. तर तुम्ही नक्की भेट द्या आपल्या भरतगडावरती. जय शिवराय. मित्रांनो, ती जे समोर तुम्हाला नदी पाहायला भेटते ती गड नदी आहे. ती सह्याद्रीच्या कुशींमध्ये, सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये अधूनमधून ती सगळ्यांना आलिंगर घालून सगळ्या गडांना ती आली आहे. गडाच्या आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला असा एक बुरुज लागतो आणि मग थेट आपण गडाच्या आतमध्ये येतो. आणि पूर्ण आहे ना ओपन स्पेस आहे आणि बाजूला पूर्ण मोठी तटबंदी आहे. तुम्ही पाहू शकता गडाचं आहे ना दुरुस्तीचं काम चालू आहे. मित्रांनो, गड खूप मोठा आहे. तर तुम्हाला 1 तास तरी गडाची प्रदक्षिणा करायला वेळ लागणार. गडावरती आंब्यांची लागवड केली आहे. तर मग तुम्ही इथे येत असेल तर आंब्यांना हात नका लावू, ठीक आहे. आणि तिथे आहे ना तोफ आहे, ती समोर दिसते ना, ती आतमध्ये पुरलेली तोफ आहे. त्यानंतरला तुम्ही इथे पुढे आलात तर मग असं बुरुजाच्या आतमध्येच एक तटबंदी वगैरे आणि बुरुज भेटेल पाहायला तुम्हाला. हे केले की मग असं पायऱ्या भेटतात आपल्याला, मंदिर पाहायला भेटतं. ते वाडाचे अवशेष आहेत. त्या बुरुजाच्या आतमध्ये येताच आपल्याला श्रीदेव सिद्ध महापुरुष ह्याचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. मंदिराच्याच बाजूला परत तटबंदी आहे. आणि तटबंदीच्या इथे ना एक आहे ना असे अवशेष आहे ना की एकदम मला खूप आवडलं. एकदम भरतगडावर, भरतगड खूप मोठा आहे, तुम्ही पाहायला या नक्की. हे बघा फुल असं आहे, यू कॅन सी दिस. आणि इथून खाली जायचं असं वाट आणि तिकडे असं आहे. मी आता बिहारी मार्ग आहे, आय डोंट नो खलबतकाना आहे की काय. सो असं आहे हा गड. आजूबाजूचा परिसर असा आहे. आंब्याची लागवड आहे. सो प्लीज इथे हात लावू नका आंब्यांना, आमच्या कोकणातले आंबे आहेत. सो मित्रांनो, मी इथे खाली आली तर आहे. सो लेट्स सी काय आहे खाली. ओके, खाली अजून काहीतरी आहे. लय खाली आहे काहीतरी, वाटच आहे खाली. डॅम, किती मस्त आहे हे आतमध्ये. अय्या, मी एकटीच आली आहे बघा. आम्ही असं केलंही आहे हे. वरती काका आहेत आणि इथे खूप थंड वाटते मला. हे नाईस. पण हे भरतगडावरती तुम्हाला येऊन हे असं पाहायला भेटेल. फक्त आतमध्ये ना वाघ नसला पाहिजे. डॅम, या अशा सगळ्या पायऱ्याच आहेत. हे असं आहे, विहिरी टाईप आहे. खाली काय आहे माहीत नाही, मी एकटीच जाते. लुक ॲट मी. बघूया आता अजून काय आहे खाली. एवढंच खाली जाणार आहे, त्याच्यानंतर मी खाली नाही जाणार आहे. आय प्रॉमिस माय सेल्फ. ओके, सो लुक ॲट दिस. डॅम, अजून मी नाही जाते खाली, तरी पण तिथपर्यंत जाऊन येतो. हे ढासाळण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. सो गुड, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. मला वाटतं हे विहीर आहे आणि तिकडे आहे ना आतमध्ये जायला पण जागा आहे. सो इथपर्यंत येऊ शकता तुम्ही, ह्याच्या खाली जाऊ नका. सो लेट्स गो. आपण वरती जातोय परत. जय शिवराय. ह्या गडावरती यायचं असेल तर नक्की या. मालवणमध्ये किल्ला आहे आणि बघितला तुम्ही कसा दिसतो तो, एकदम रौद्ररूपी आहे. सो कम हिअर वन्स इन युअर लाईफ, जर तुम्ही तारकर्ली मालवण येत असाल तर. अमेझिंग. वा, आलो बाबा एकदाच वर तिकडून. चला आता जरा आहे ना थ्रिलिंग एक्सपिरियन्स करूया. मी आहे ना ते छोटूशा आहे ना रोडवरून जाणार आहे भगवंत गडाकडे. भगवंत गडाच्या इथे ह्या रस्त्याने. ओ, इट्स अन थ्रिलिंग एक्सपिरियन्स. मी माझी मेघाच्या रिझॉर्ट ह्याच्यात टाकणार आहे. डॅम,
मध्ये जाऊन ना खाली नको पडायला मी. हां मला तर पोहता पण नाही येत. या पाणी खोल आहे. पाणी खोल आहे पण सावकाश. हां चला. जय भवानी, जय शिवाजी, हर हर गंगे. बस ओ गॉड, हे वाला एक्सपिरियन्स भारी होता. आलो एकदाचा पाण्यातून बाहेर. हाय हाय. ओ वाव, आपली मेघाचारी जड व कशातून आली, इथून आली. वाव, नाईस, वेरी नाईस, गुड वन. और हमें भी गुड वन, हमें भी गुड वन. ती बघा माझी मेघाचारी जड कुठे आहे. इथून मग अजून गडाच्या इकडेच जातो हा रोड. आणि हे बघा सगळी माडी, हे गड नदी आहे ही. हो वाव, पूर्ण सह्याद्रीच्या अधूनमधून व सगळे गडकोट पाहून ही नदी आली आहे. इथून आलोय. भारी. यावा मालवणात. मालवणात फक्त सिंधुदुर्ग फिरू नका, बाकीचे पण गड किल्ले फिरा. चला, कोकण आपला जसा.